मंडळी रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या रचनेचे नोटेशन पाहणार आहोत. काळी 1 मध्ये या रचनेमध्ये दोन्ही गंधार आणि दोन्ही दैवत वापरलेले आहेत. शिवाय नी देखील कोमल आहे याच्यामध्ये. पाहूया नोटेशन. पहिली ओळ. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, सा सा प प प ध म म. फिरविले देऊळ सा सा प प प ध म म. जगा माझी रेग सारे ख्याती, म म प ग रे सा. पुढची ओळ. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती सा म म म प म ग म प. नामदेवा हाती दूध प्याला, सा म म म प म ग म प, म ग रे सा सा. ही झाली ध्रुपद किंवा अस्थायीची ओळ आहे. आता पाहूया अंतरा. भरी येली हुंडी नरसी मेत्याची, असे शब्द आहेत. आता याच्यामध्ये या ओळीमध्ये शुद्ध गंधार वापरायचा आहे. भरी येली हुंडी म प म ग म म प प. भरी येली हुंडी नरसी मेत्याची, पनी नि नि ध प. भरी येली हुंडी नरसी मेत्याची, म प म ग म म प प. पनी नि नि ध प. आता या पुढच्या ज्या काही ओळी आहेत, काही अंतऱ्यामध्ये काही शब्द वेगवेगळे गुगलवरती चेक केलं तर अनेक शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत. मला जे भेटले ते शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही खात्री करून घ्या ओरिजिनल रचना कशी आहे. पुढची ओळ पहा. कानडी चाट्याची पसा सा सा नी नि ध प ध म. नी कोमलाला ध शुद्ध आला बघा. कानडी चाट्याची पसा सा सा नी नि ध प ध म. शेती पेरी म प प नी म प प नी ध प. आता इथं कोमल गंध दैवत आलेला आहे. म प प नी ध प. शेती पेरी कानडी चाट्याची, शेती पेरी. परत पहा. परत पहिली ओळ येणार. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. पुढचा अंतरा पहा. मीराबाई साठी घेतो विष प्याला, म प म ग म म प प. पनी नि नि ध प. दामाजीचा झाला प सा 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 नी नि ध प ध म. म प प नि ध प. झाला पाडेवारा दामाजीचा झाला प सा 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 नी नि ध प ध म. म प प नि ध प. परत येणार. फिरविले देऊळ जगा माझी खत. असंच पुढचे जे दोन अंतर आहेत. कबीराचे मागे विणू लागे शेले, मुलं उठविले कुंभाराचे. नंतर शेवटचा अंतरा. आता तुम्ही दया करा पंढरीच्या राया, तुका लागे पाया वेळोवेळा. हे जे पुढचे दोन अंतर आहेत ते देखील याच अंतराप्रमाणे म्हणायचे आहेत. अतिशय छान आणि सुंदर अशी गोड चाल आहे. जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.